मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामावरून नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या माहितीत बदल करायचा असेल, जसे की तुमचा आधार कार्ड क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव किंवा मुलांचे नाव ॲड करायचं असेल किंवा त्यांचे आधार कार्ड क्रमांक बदलायचा असेल, तर ते कसे बदलता येईल यासाठी काय करावे लागेल, तसेच आपण नोंदणीनंतर कोणत्या गोष्टीत बदल करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बांधकामावरची नोंदणी केल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला माहितीत बदल करावा लागतो. कारण बऱ्याच वेळेला आपण नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दिलेला असतो, तो मोबाईल नंबर आता बंद झालेला असतो किंवा आपण चेंज केलेला असतो, त्यामुळे मोबाईल नंबर चेंज करावा लागतो. बांधकामावर योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा असतो. नोंदणी करत असताना आपण आपल्या माहितीमध्ये आपल्या पाल्यांची नाव ॲड केलेले नसते किंवा त्यांचे आधार कार्ड क्रमांक सुद्धा ॲड केलेले नसतात. तर या सर्व माहितीत बदल करण्यासाठी एक नियमावली बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कल्याणकारी मंडळाचे हे जे पत्र आहे, या पत्रामध्ये बांधकाम कामावरच्या कोणत्या माहितीत बदल करता येतात आणि त्यासाठी काय करावं लागेल याची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 5 फेब्रुवारी 2025 हे पत्र आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती काय ते पहा. या पत्रामधील महत्त्वाचा मुद्दा आहे, बांधकाम कामावर रस्त्याच्या तपशिलामध्ये बदल करायचा असल्यास त्यांना जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहून बदलाचा तपशील सादर करावा लागेल. मित्रांनो, तुमच्या माहितीत जे काही बदल करायचे असेल त्यासाठी तुम्हाला स्वतः जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रावर जाऊन उपस्थित राहून बदलाचा तपशील सादर करावा लागेल, तरच तुमच्या माहितीत बदल केला जाईल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बांधकाम कामगारांना त्याच्या तपशील बदलामध्ये स्वतःचे नाव, फोटो, जन्मदिनांक, आधार क्रमांक यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यास मोबाईल क्रमांक बदलता येईल. कुटुंब सदस्यामध्ये पती पत्नीचे नाव, 2 मुलांचे नाव, आई वडील यांचा अंतर्भाव करण्याची मुभा राहील. मात्र एकदा अंतर्भूत केलेल्या सदस्याचे नाव वगळून अन्य सदस्यांचे नाव अंतर्भूत करता येणार नाही. त्यास कुटुंबाच्या सदस्याचे आधार क्रमांक, जन्मदिनांक अंतर्भूत करता येतील, मात्र आधार क्रमांक, जन्मदिनांक बदल करता येणार नाही. तर या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःचे नाव, फोटो, जन्मदिनांक, आधार क्रमांक यामध्ये कोणताही बदल करू शकणार नाही. पण तुम्हाला जर मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता. तसेच जर तुमच्या नोंदणी करत असताना कुटुंबातील सदस्यांचे नाव असेल, मुलांचे नाव असेल, आईवडिलांचे असेल, यांची जर तुम्ही नाव घातले नसतील किंवा ॲड केले नसतील तर ते तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर एकदा ॲड केल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या सदस्यांची नावं डिलीट करू शकणार नाही किंवा पुन्हा ॲड करू शकणार नाही. तसेच त्यांचे आधार कार्ड क्रमांक असेल किंवा जन्मदिनांक असेल याच्यामध्ये सुद्धा एकदा तुम्ही माहिती भरली, पुन्हा तुम्हाला त्याच्यात काही बदल करता येणार नाही. तर अशा पद्धतीने ही एक नियमावली बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून तयार करण्यात आली आहे. तर ही नियमावली करण्याचे कारण काय ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खाली पाहायला मिळेल. त्या ठिकाणी बांधकामाच्या तपशिलामध्ये बदल करून मंडळाच्या विविध योजनांच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यास आळा घालणे आवश्यक आहे. अशी बाब आढळून आल्यास जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामधील तपशील बदल, लॉग इन आय डी हाताळणारे डाटा एंट्री ऑपरेटर, संबंधित बदलास मान्यता देणारे तालुका नोंदणी अधिकारी व संबंधित बांधकाम कामगार यास जबाबदार राहतील. तर थोडक्यात काय मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या माहितीत बदल करून चुकीच्या पद्धतीने त्यांना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न जर होत असेल तर असं होऊ नये यासाठी ही नियमावली तयार करण्यात आलेली आहे. जर तुम्ही तुमच्या बांधकामगार नोंदणीमध्ये काही बदल करणार असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा कामगार सुविधा केंद्रावर जाऊन तुमच्या माहितीत बदल करू शकता. एकदा माहितीत बदल केला तर तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही हे डी आर डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.